वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो नदीला मासे पकडायला. तर माऊला सांबर पोळी आम्हाला घेतले तर शॅम्पूच्या पुड्या. आता आम्ही निघालो. गँग वाट बघत बसली. गँग इथं बसली वाट बघत. आता जायचंय मासे पकडायला. तर मासे पकडायला सामान घेतलेलं हे सगळं बनवून घेतलेलं आहे. आता आम्ही निघालो मासे पकडायला. तर जाता जाता आम्ही काल बागेत आणलेले द्राक्ष घेऊन चाललो. द्राक्ष दाखव बघा. आता खात चाललो आम्ही. रात्री इतकं किलर दिसत नव्हतं, आता किलर दिसतंय. पाणी बघा. ह्यांना माहित नाही आपण शॅम्पूच्या पुढे घेऊन आलो बा. शॅम्पूच्या पुढे आणल्यात नाही. तर मासा पकडापकडी चालू आहे. तर आता सगळं आपल्यापाशी सामान आहे. आता दाखवतो तुम्हाला. हे कार्यकर्ता बघा मासा ओळखतो आम्ही. हा इथं आता लाईनीने उभारल्यात. आंघोळ्या बी इकडेच करायचं आता गार पाणी. पहिला गळ टाकायला चालू आहे. टाक. हा एक जण तिकडं बसला गळ घेऊन आणि 2 जण इकडं आम्हाला बघत बसले. आम्ही जागा चेंज केली. तिथं बसलो होतो पण तिथं का मासा हाती लागणार. आता हे पण वाघ इकडेच येतोय. आता आमचा आंघोळीचा प्लॅन आहे म्हणून त्यांनी आता उड्या हाणतात. आता गळ टाकायच्या आधी आम्ही बांधून घेतो. अक्षयदादा गळ बांधत होता, मला शिकवत होता कसं बांधायचं ते. मी बघितलं मग बसून मी बांधतो. तर आता आम्ही आंघोळ्या केल्या म्हणजे पोहलो. आणि आम्ही जी मासा पकडा आलतो तर ते एक पण मासा गावलं नाही आम्हाला. तर आम्ही निघालो आता बिना मासा पकडता घरी. एक पण मासा नाही पकडला. मासा नाही भेटला जाऊ द्या, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जो कोणी नवीन आहेत त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा.